मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल तो संघ ठरवेल असा मोठा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। संघाची चर्चा बंद दाराआड असते असंही संजय राऊत म्हणाले। मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचा प्रश्नच नाही, उत्तराधिकारी निवडण्याची अजून वेळ आलेली नाही असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। देश पंतप्रधान म्हणून मोदींकडेच बघतो, 2029 पर्यंत मोदींकडेच पंतप्रधान म्हणून पाहतोय असं फडणवीसांनी सांगितले। राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे, राज ठाकरेंच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा विचार करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आवश्यक ठिकाणी मराठीच वापरावी असं फडणवीस म्हणाले। लोकसभेला राज ठाकरेंची भूमिका वेगळी होती। राज ठाकरेंना फडणवीसांकडून कोणत्या कामाची अपेक्षा आहे असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय। चांगल्या कामाची यादी जाहीर करा, महाराष्ट्राच्या शत्रूला मदत होईल असे भूमिका नको असं राऊत म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं तयार केल्याने वाद निर्माण करणारा कुणाल कामरा अखेर मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाणार आहे। कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावण्यात आलं। कामराचा स्टुडिओ फोडणं चांगलं आहे का असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय। कामराला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या मंत्रिमंडळात कसा असा सवालही राऊतांनी विचारलाय। कोरटकरला मदत करणाऱ्या मित्रांचे जबाब नोंदवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। धीरज चौधरी याचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। कोरटकरला थेट ओळखत नाही, पण प्रक्षिक पडवेकरच्या मागणीवरून त्याला कार दिल्याची कबुली देखील चौधरीने दिली। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने तयारी सुरू केली आहे। नववर्षात गुढी उभारा, गुढी कुठे उभारायची हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यासाठी कामाला लागा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं। मी मंत्री झालोय हे पवारांनी अजून मान्यच होत नाहीये असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवारांना लगावलाय। माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण मी पवारांच्या पुढे कधीच झुकणार नाही असं जयकुमार गोरे म्हणाले। विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पहिल्यांदाच प्रहार संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। आमदारकी खासदारकीनं बाकीचे पक्ष मोठे आहेत, मात्र कामाचं म्हणाल तर प्रहार शिवाय कोणी मोठं होऊ शकत नाही असा दावा बच्चू कडू यांनी केलाय। 2024च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाली तरी 2029च्या विधानसभा निवडणुकीत रिसोड विधानसभा मतदारसंघातून तिकीट घेऊन आमदार बनणारच असा दावा भावना गवळी यांनी केलाय। जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचा दर 93,000वर पोहोचलाय। एकाच दिवसात सोनं 800 रुपयांनी महाग झालंय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्णनगरीत 25 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात वाद झालाय। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यात मोठा संघर्ष टळलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक केलेल्या परळीतील आरोपींमध्ये हा वाद झाल्याची माहिती समोर येते। स्टेटस टाकून पत्नीवर गंभीर आरोप करत अकोल्यातील तेल्हारा येथील तलाठ्यानं गळाफास घेत आत्महत्या केली आहे, मात्र अद्याप त्यांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही। वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पाला कॅटरीना नावाची वाघीण तिच्या छावांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे। यावेळी वाघिणीचा मुक्त संचार पाहायला मिळत असल्यानं पर्यटकांची बोर व्याघ्र प्रकल्पाला गर्दी झाली आहे। पावसाळ्यात 2 महिने शिल्लक असताना रत्नागिरीच्या अलिबाग तालुक्यातील बाहिरीचा पाडा, नारंगीचा टेप, मानकुळे, बंगला बंदर परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। सायकलवर बरण्या बांधून पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण सुरू असल्याचं पाहायला मिळाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपानं अनधिकृत नळ धारकांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे। चिखलठाणा परिसरातील 43 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करून अनधिकृत नळ घेणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। अमरावती विमानतळावर 72 आसनी विमान उतरलं, त्यामुळे आता लवकरच अमरावती विमानतळावरून विमान सेवा सुरू होणार आहे। येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे। धाराशिवमधील ऑक्सिजन प्लांट दुरुस्ती अभावी बंद पडलेत, परिणामी रुग्णालयासाठी आता महिन्याकाठी 1500 ते 1800 ऑक्सिजन सिलेंडर पैसे देऊन खरेदी करावी लागतात। प्लांट तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करतात। नाशिक जिल्ह्यावर पुढील 3 दिवस अवकाळीचं संकट असणारे हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय।
रायगडमधील हुंडा प्रकरण चर्चेत आलंय। एका पाटील कुटुंबाने दागिने आणि पैशांसाठी सुनेचा छळ केल्याचं समोर आलंय। सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजली आहे। स्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झालेत। भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर वासंती नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। या 9 दिवसीय उत्सवात भक्त देवीच्या दर्शनासाठी गडावर येणार आहेत। जळगावच्या अमळनेर येथील 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे। अहिराणी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडामध्ये उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला जवानाचा मृत्यू झालाय। या घटनेला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं पुढे आलंय। या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार विजय रहांगडले यांनी केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हापूर खुर्द गावात देवाचं सोंग नाचवण्याची अनोखी परंपरा मागील अनेक दशकांपासून जमली जाते। बिरोबा देवाच्या यात्रेचा निमित्तानं मोठा उत्साह पाहायला मिळालाय। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यातील सौंदड या गावात 2 दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं। या जंगी शंकरपटाला तुफान गर्दी उसळली होती। मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली असून एकूण 102 बैल जोड्यांनी सहभाग घेतला। रमजान ईद निमित्त खरेदीसाठी नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। याच वेळी कोणतीही गडबड होऊ नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बाजारातील गर्दीवर पोलिसांनी ड्रोन मार्फत नजर ठेवली आहे। गोंदिया जिल्ह्यात चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे। त्यानिमित्तानं देवरी येथील मा धुकेश्वरी मंदिरात मागील 34 वर्षापासूनची परंपरा अबाधित आहे। 157 तुपाच्या आणि 397 तेलाच्या ज्योती मंदिरात स्थापन करण्यात आल्या आहेत। यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। शिर्डीत दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा 5 लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार आहे। त्यामुळे साई भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। दर्शनासाठी येताना अनेकदा भाविकांसोबत अपघात घडतो आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता साई संस्थांच्या माध्यमातून भाविकांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीचा चैत्री उत्सव 4 एप्रिलपासून सुरू होतोय। या पार्श्वभूमीवर जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर जड आणि अवजड वाहनांसाठी वाहतूक निर्बंध लागू करण्यात आलेत। या मार्गावर पूर्णवेळ अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे। लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी देवस्थान सज्ज झाले। दर्शनासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टने विशेष नियोजन केले। पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले। सोने पगडी, कौस्तुभ मणी, हिऱ्यांचा कंगन जोड, मोत्याचा तुरा असा पारंपरिक साज घालण्यात आला होता। यावेळी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती। मात्र आता कर्जमाफीबद्दल राज्य सरकारनं हात वर केल्यानं राज्यातील 23 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे कायमचे बंद झाले। भिवंडी तालुक्यातील 60 ते 70 गावांचा केंद्रबिंदू असणाऱ्या पडघा गावात गुढीपाडव्यानिमित्त साजरा होणाऱ्या बोहाडा यात्रेत यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। यावेळी यात्रेकरूंच्या सोयीसाठी ग्रामपंचायत सज्ज झाली आहे। जळगावातील फुले मार्केटमधील मरी माता मंदिरापासून भगवान झुलेलाल यांची शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सिंधी समाज बांधव सहभागी झाले। सध्या जंगलातील नदी नाले कोरडे पडल्यानं पाण्यासाठी पशुपक्ष्यांची भटकंती सुरू आहे। असंच एक हरिण येवल्याच्या ममदापुरात विहिरीत पडलं। या विहिरीत पडलेल्या हरणाला ग्रामस्थांनी बाहेर काढत जीवनदान दिले। सांगलीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मॉडेल स्कूल योजना राज्यभर प्रसिद्ध झाली। या मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढतोय। गुढीपाडवा पट वाढवा या अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 11,507 विद्यार्थी दाखल झाले। शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग झालंय। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केलाय। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर MIDCने हैदराबादवरून इंडिगो विमानाचं उतरल्यानंतर पहिल्या रात्रीच्या उड्डाणातील प्रवाशांचं स्वागत केलंय।
शेवगाच्या शेंगांना फक्त 15 रुपये किलोचा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडलाय. कवडीमोल भाव मिळत असल्याने शेवगा उत्पादकांवर मोठं संकट उभं राहिलंय. भुसावळमध्ये मरी मातेच्या यात्रे उत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे. याप्रमाणे 12 गाड्या ओढण्याचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी या उत्सवात हजारो भाविकांनी सहभाग घेतला. चिपळूण तालुक्यातील मालघर लोहारवाडी येथील प्रतीक अजय लाटके घुरे धुण्यासाठी गेलेला तरुण बैलाची रशी हातातून सुटल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. नगर परिषदेने आपली स्पीड बोटने शोध कार्य करून मृतदेह बाहेर काढला. सिल्लोडसह तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. सिल्लोडच्या ईदगाह येथे नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्यात. यावेळी अब्दुल सत्तारांनीही नमाज पठण केलं. चोपडा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणेसह इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरापर्यंत वाशिमची बाजारपेठ खुली होती. खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती, त्यामुळे बाजारात लाखोंची उलाढाल झाली. नाशिक शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांचा सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार, आमदार आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही उपस्थिती लावली. हिंगोली जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली आहे. एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आहे. त्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 40 गावात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील दत्तवाडी येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी ईद आणि गुढीपाडव्याच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मालेगावातही ईद पारंपरिक पद्धतीने उत्साहात वातावरणात साजरी करण्यात येते. मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण अदा करून देशातील शांततेसाठी दुआ मागितली आहे. भुसावळमधील खडका रोडवरील नवीन ईदगाह मैदानावर रमजान ईद निमित्त हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलंय. यावेळी मस्जिदच्या मौलानांनी देखील देशात सुख, शांती आणि चांगला पाऊस पडून बळीराजा सुखी हो अशी प्रार्थना केली. रमजान ईदच्या निमित्ताने दौंड शहरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. गडचिरोली जिल्ह्यात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळतोय. ईदगाह मैदानावर सामूहिक पद्धतीने विशेष नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. अंबरनाथमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. कल्याण बदलापूर महामार्गाजवळ एका व्यक्तीनं दुचाकी पार्क केली होती, मात्र ही दुचाकी एका चोरट्यानं चोरून नेली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत चोरट्याला अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या 4 जणांचा टोळीचा अखेर पर्दाफाश झालाय. स्थानिक गुन्हे शाखेने ही टोळी जेरबंद केली असून त्यांच्या चौकशीत तब्बल 12 गुन्ह्यांचा छडा लागलाय. या चोरट्यांकडून 15 तोळे सोनं जप्त करण्यात आलंय. बीडच्या धारूर तालुक्यातील कानपूर येथे आणखी एका युवकाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली. जुन्या वादातून हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. कराड शहरातील ईदगाह मैदानात असलेल्या एका तरुणावर 5 जणांच्या टोळक्यानं मारहाण करत चाकू आणि कोयत्यानं वार केलेत. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 5 जणांच्या टोळक्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा असल्याचंही समोर आलंय. कल्याणच्या रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. प्रवासी घेण्यावरून मस्करी सुरू असतानाच 2 रिक्षा चालक भिडले. नांदेड शहरातील आसना नदीवरील पुलावर असलेल्या झाडांना अचानक आग लागली. पालिकेच्या अग्निशामक दलानं ही आग आटोक्यात आणली आहे. जळगावच्या पाचोरा महावितरण कार्यालयाच्या स्टोअर गोडाऊनला भीषण आग लागली आहे. स्टोअर रूममधून सामान जळून खाक झाले, मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. गोंदियातल्या गोरेगाव तालुक्यातील 3 धाम खरेदी केंद्रात तब्बल 1,43,00,000 रुपयांचा घोटाळा झालाय. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 4घांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आधुनिक जीवनशैली दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर आणि प्रभाव वाढत चाललाय. 1 जानेवारी ते 27 मार्च दरम्यान सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 151 गुन्हे दाखल करण्यात आलेत. यात 4घांना पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्राचा अर्भक मृत्यूदर घटत असल्याची माहिती आता समोर आली आहे. केंद्र शासनाच्या 2018च्या
SRS नुसार महाराष्ट्राचा अब्रक मृत्यूदर प्रति 1000 जन्मामागे 19 असून नवजात अर्भक मृत्यूदर 11 आहे. मागील 4 दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा वाढलाय. आणखी आठवडाभर तापमानाचा पारा अधिक राहण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे सर्दी तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात ढगाळ वातावरण असून मंगळवारी आणि बुधवारी बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. रविवारी बहुतांश भागात ढगाळ वातावरण होतं आणि त्यामुळे उष्माघात जाणवला. रविवारी चंद्रपूरचा पारा राज्यात सर्वाधिक म्हणजे 42°C होता. कर्जत तालुक्यात सध्या कमाल तापमानाचा पारा म्हणजे 40 ते 42°C पर्यंत पोहोचलाय. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आवाहन केले. विदर्भात उन्हाचा कडाका कायम आहे. नागपूरचा पारा चढून 41.2 पोहोचलाय. तर विदर्भातील ब्रह्मपुरी आणि अकोल्याचा पारा 42° जाऊन पोहोचलाय. कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट लागलंय. मैदानात खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली आहे. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही झालाय. त्यामुळे प्रचंड तणाव वातावरण होतं. चाकणमधील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये टोमॅटो, लसूण आणि कारल्याची प्रचंड आवक झाली. तसंच पालेभाज्यांची आवक वाढल्यानं भाव कडाडलेत. पुण्यातील गुलटेकडी येथे मार्केट यार्डमध्ये रविवारी कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदा, पात आणि करडईचा भावात घसरण झाली आहे. दरम्यान कोथिंबीरची सुमारे 20,000 जुडी तर मेथीची 40,000 जुडीची आवक झाली होती. पिंपरी चिंचवड येथील बाजारात भाजीपाल्याची आवक चांगली आहे. रविवारी महाबळेश्वर गाजरची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. तसेच नवीन आवळा देखील दाखल झालाय. कोथिंबीर, मेथी, पालकचे दर वाढलेत. वांगी, गोबी, दोडका आणि काकडीला चांगली मागणी असून दरात चढ उतार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. झेंडूच्या फुलांचे दर 50 ते 60 रुपये प्रति किलो असताना फुल विक्रेते 7 ते 8 फुलांचा हार 70 ते 80 रुपये प्रति नगाने विक्री झाल्याचा ग्राहकांच्या खिशाला फटका बसलाय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये आवक कमी झाली आहे. गतवर्षी 91,770 पेट्यांची आवक झाली होती आणि यावर्षी फक्त 50,882 पेट्यांची आवक झाली आहे. सलग 5व्या वर्षी कापसाच्या BG2 बियाण्यांमध्ये दरात प्रति पाकिट 37 रुपयांनी वाढ केली आहे. सलग 5 वर्षातील ही दरवाढ 171 रुपयांची आहे. इतर कृषी निविष्ठांसोबतच बियाण्यांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढणार आहे. पालिकेने पूर्व आणि पश्चिम महामार्गाच्या स्वच्छतेनंतर आता कोस्टल रोडच्या अंतर्गत मार्गिकांच्या स्वच्छतेचा निर्णय घेतलाय. मात्र या मार्गावर यांत्रिक झाडूने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सफाई केली जाणार आहे. त्यासाठी 3 मोठ्या आणि 2 छोट्या इलेक्ट्रिक यांत्रिक झाडूंचा वापर केला जाईल. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मागील महिन्यात सुरू करण्यात आलेल्या DG यात्रा सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून 50%पेक्षा अधिक प्रवासी या सेवेचा वापर करतात. या सेवेमुळे प्रवाशांचे चेक इन वेगवान होत आहे आणि त्यामुळेच एखाद्या प्रवाशाने जर बॅगेज साहित्य न घेता DG यात्राच्या माध्यमातून प्रवेश केला तर अवघ्या 3 मिनिटात त्याला विमानात प्रवेश मिळतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वारंवार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून विद्यापीठ प्रशासनाने एक सुरक्षा हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने सुट्टीच्या दिवशी ही मोठी मोहीम सुरू केली आहे. तुर्भे विभागातील 253 थकबाकीदारांच्या कार्यालयाबाहेर ढोल ताशांचा गजर करण्यात आला. थकबाकी भरण्यासाठी त्यांना जागे करण्यात आले. कर न भरल्यास मालमत्ता सील करण्याचाही इशारा देण्यात आलाय. पुण्यात मागील 5 वर्षात दरवर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढून टंचाईग्रस्तांच्या वाड्यांची संख्येत वाढ होतीये. गेल्या 5 वर्षात दुष्काळी वाड्यांची संख्या वाढत आहे आणि सध्या पुणे विभागात तब्बल 320 वाड्यांची संख्या झाली आहे. हा दुष्काळ कमी व्हावा याकरिता पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने तब्बल 170 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवलाय. पालिकेतील 7 उपायुक्त तसेच 12 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात काही सहाय्यक आयुक्तांना उपयुक्तपदी बढती मिळाली असून काहींना पदभार विभागून दिलाय. दरम्यान काही धाडसी व अल्पावधीतच ठसा उमटवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने नागरिकांना नाराजी व्यक्त केली आहे. एसटी महामंडळाने नव्याने खरेदी केलेल्या 40 बस पुणे विभागाला मिळाल्या आहेत. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर या बसमुळे प्रवाशांना अधिक सोयी सुविधा मिळणार आहेत.
स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागांना प्रत्येकी 10 एसटी बस देण्यात आल्या आहेत. पुणे विभागातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सातत्याने उशीर होत आहे. शिवाय अनेक विभागात रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे. तसेच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक जादा गाड्या सोडल्या आहेत. रेल्वे गाड्यांना उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. देशातील सर्वात उंच पूल, लांबलचक बोगदे, अद्ययावत रेल्वे स्थानक बांधण्याचा अनुभव असूनही रूळ दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेला डावलणाऱ्या मध्य रेल्वेला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिलाय. 696 कोटींचा रूळ दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेनं सादर केलेल्या निवेदीचे मूल्यमापन करा, असे आदेश हायकोर्टाने मध्य रेल्वेला दिलेत. नव्याने रासायनिक उद्योग सुरू करण्यासाठी किंवा उद्योगाच्या विस्तारासाठी पर्यावरण विषयक परवानगी बंधनकारक आहे. त्यामुळे तारापूरच्या रासायनिक पट्ट्यामधील निम्म्या उद्योगांना घरदार मिळण्याचं चित्र आहे. त्यामुळे एकतर हे उद्योग कायमचे बंद पडतील किंवा गुजरातला स्थलांतरित होतील अशी शक्यता वर्तवली जाते. वसई विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या MIRDAच्या सूर्या पाणी प्रकल्पातील योजनेतील बिघाड रविवारी संध्याकाळी दूर करण्यात यश आले. पाणी योजनेतील बिघाड अखेर दुरुस्त झाल्याने 6 दिवसांनी वसईला पाणी मिळालं. LLB 3 वर्ष आणि 5 वर्ष अभ्यासक्रमाची CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. या परीक्षेचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यातील चुका दुरुस्तीसाठी 1 ते 3 एप्रिल दरम्यान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आदिवासींचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाने वेगवेगळ्या विभागात कार्यरत आहे. तरीही बालमृत्यू, कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे सलोख अभ्यास करण्याची आणि त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी आरोग्य विभागातर्फे राज्यस्तरीय समिती तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. देशभरात रॅगिंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2022 ते 2024 दरम्यान राज्यातील सर्वाधिक 61 रँकिंगच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. हे विद्यापीठ रॅगिंगच्या तक्रारीबाबत देशात 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र शासनाने राजमाशाचा दर्जा दिलेल्या पापलेट माशाच्या लहान पिल्लांची कत्तल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा राजमासा पालघर जिल्ह्यात संकटात सापडला असून मत्स्य व्यवसायात विभागाने या लहान पिल्लांची मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची गरज अन्य मच्छीमार बांधवांनी व्यक्त केली आहे. LED बल्बचा वापर झपाट्याने वाढलाय. मात्र जागतिक संशोधनातून असं दिसून आलंय की LED दिव्यांगाचा जास्त वापर केल्याने शरीरात व्हिटॅमिन B आणि व्हिटॅमिन D ची कमतरता निर्माण होतीये. LEDच्या दीर्घकाळ संपर्कात राहणाऱ्यांना व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12च्या कमतरतेचा त्रास होतो. स्वच्छ ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे आगामी वर्षामध्ये तांब्याच्या मागणीत 60% वाढीची अपेक्षा आहे, असं उद्योग तज्ज्ञांनी म्हटलंय. पुण्यातील ग्रामीण भागात गावच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला पाणीच नसल्याचं चित्र समोर आलंय. प्रस्ताव देऊनही टँकर मिळत नसल्याने आता गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याचं गंभीर चित्र निर्माण झालं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावी पुनर्विकास आणि MMDPL झोपडीधारकांची पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असतानाही कागदपत्र जमा केलेली नाहीत. त्यामुळे अशा झोपडीधारकांना कागदपत्र सादर करण्याची 15 एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.